संपूर्ण गावकऱ्यांचा देखील तुकाराम मिळाला. गावकऱ्यांची देखील ही आवड होती आणि सर्वांचे शब्द घेऊनच सर्वांचा आग्रह पाहूनच आपले भाऊसाहेब महाराज आणि संकेत महाराज यांनी हा सप्ताह सुरू केला. त्यातील आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. तेव्हा ही सेवा समर्पित करण्यासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचितच आहे, पण शक्यतो सर्वांच्या पाठातील आहे. विठ्ठला 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 तेव्हा प्रत्येक जीवांची धारणा हीच आहे की आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं, दुःख टाळावं. परंतु दुर्दैव असं की जे हवं ते सुख मिळत नाही, जे नको ते दुःख जीवनातून मिळत नाही. इच्छा सर्वांना सुखाची पण प्राप्ती मात्र दुःखाची. प्रयत्न सर्वांचे सुखाचे पण नित्याचा अनुभव मात्र दुःखाचा. विठ्ठला 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 त्याचं महत्वाचं कारण तर ज्या संसारामध्ये आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो सुखप्राप्तीचे, पण ते स्थान आहे ते मात्र सुखाचं नसून दुःखाचं आहे. काय की त्याला संसार असं म्हटलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला स्वरूप हे सुख देण्याचं नसून दुःख देण्याचं आहे. अशा दुःखरूप संसारामध्ये किती प्रयत्न केले तर खरंच सुख जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. कारण संसाराचं जे स्वरूप आहे किंवा त्याचा जो स्वभाव आहे हा दुःख देण्याचा स्वभाव आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत की ते स्वभाव सोडत नाही, तसा संसार देखील आपला स्वभाव सोडत नाही. याबद्दल एक असा अभंग आहे जरा वेगळा, परंतु त्यातील चिंतन मोठं गोड सुंदर घेण्यासारखं आहे. महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आधी होता माग्या दैव योगी झाला पाग्या, त्याचा येळकोट राही